हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्याने तुम्ही परत इनबॅलन्स व्हाल आणि विचार कराल, की "अरे, ही मुलगी काय-काय करते?" आणि ते ऐकण्यासाठी पूर्ण व्लॉग नक्की बघावा लागेल. सो कालचं शूट झाल्यानंतर मी फार थकले होते. बट कसं तरी आज सकाळी मूव्ह ऑन केलं स्वतःला, की नाही, उठा, चला नवीन डेला सुरुवात करूयात. मंडे होता, ऑब्व्हियसली फ्रेश टॉपिक होता. सो आज मॅम शिकवणार होत्या कर्ल्स कशा करायच्या ऑल ओव्हर हेअर्सला. मी सकाळी भरपूर एक्साइटेड होती, की यार आज कर्ल्स शिकवणार आहे मॅम, कसं शिकवेल, काय शिकवेल. बट जेव्हा मॅमने शिकवल्यानंतर आमच्यावर बारी आली, म्हणजे आम्हाला आमचा डमी पूर्ण कर्ल्स करून घ्यायचा होता. इतका जीव गेलाय ना भाई. कर्ल्स मला हे फक्त कर्ल्स वाटत होते, बट ते सोपे नाही. लिटरली मला पूर्ण डमी करायला 3.5 तास लागले असेल. म्हणजे तुम्ही हे कमी समजताय का? माझे पाय कंटिन्यूअसली उभे होते आणि मी इतकी फार थकली असेल, की बस. पण मी गिव्ह अप नाही केलं. फायनली मी केलेले सर्व कर्ल्स. बाय द वे, फ्रंट व्हेरिएशनमध्ये मॅगी कर्ल्स करायचे होते आणि बॅकमध्ये सॉफ्ट कर्ल्स. सो तो डिफरन्स तुम्हाला समजत असेल. आणि डमीवर उद्या मॅम हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. सो आज मी डमी माझा अकॅडमीलाच ठेवून आलेले. आता सुरुवातीला मी जसं बोलली, की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती अशी होती, की मी परत जॉब शोधलेला आहे. तर मी क्लिनिकमध्ये पार्ट टाईम रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते आणि बॅक स्टोरी तुम्हाला वेळेनुसार समजूनच जाईल आय थिंक. सो मी पूर्णपणे प्रयत्न करेल, की ह्याचा माझ्या करिअरवर काहीच इफेक्ट नाही होईल म्हणून. बट आय डोंट थिंक, की ह्याबाबत मी अजून जास्त काही बोललं पाहिजे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.